नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची ठाकरे गटातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ठाकरे गटाची गुप्त बैठक, जागा वाटपाची मोठी बातमी। तर काय आहे सविस्तर बातमी बघूया। महाविकास आघाडीची आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात बैठक पार पडली आहे। या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर अंतिम निर्णय झाला असून यात कोणाला किती जागा मिळणार हे जवळपास निश्चितच झालं आहे। मात्र अजूनही 8 जागांवर तिढा कायम आहे। दरम्यान या निर्णयानुसार जळगाव आणि रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यावर आली आहे। मुंबईतील नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण देण्यात आलं होतं। त्यानुसार वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते। यापैकी लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर अंतिम निर्णय झाल्याचं सांगण्यात आलं आहे। तर उर्वरित 8 जागांचा तिढा मात्र अद्यापही कायमच आहे। 2 फेब्रुवारीला होणाऱ्या पुढील बैठकीत हा तिढा सुटला नाही तर हा मुद्दा तिन्ही पक्षांच्या नेतृत्वासमोर मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान वंचितांसाठी अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्यात आली आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये या एकाच जागेवर समाधानी राहणार की आणखी काही होणार हे पाहावं लागणार आहे। वंचित बहुजन आघाडीकडून अधिक जागांची मागणी झाल्यास हा तिढा आणखी वाढू शकतो। अशाच माहितीपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा।